हाय, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज ना मी एक डेली रुटीनचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. तर माझ्यासोबत ना नेहमी असं काही ना काही होत राहतं. ज्यावेळेस मी काहीतरी करायला जाते ना काही ना काही गोष्टी घडतच राहतात. तसंच आज पण घडलं. काय ते त्याला पुढं सांगते. सकाळी उठल्याच्या नंतर ना मी पाणी गरम करायला ठेवलं आंघोळीसाठी आणि तोपर्यंत कपडे वगैरे ना सगळे आवरून घेतले आणि नंतर पाणी तापलं, आंघोळ वगैरे करून घेतली आणि इथे ना मी चपात्या बनवायला पीठ मळलं आणि बटाटे उकडायला ठेवले होते. बटाटे वगैरे उकडले आणि चपात्या बनवायला गेले ना तर माझा गॅसच संपला. त्यानंतर मग मी माझे ना केस वगैरे सुकवले आणि त्यावरती ना हेअर सिरम अप्लाय करायला घेतलं, कारण की मी केस केस धुतल्याच्या नंतर ना हेअर सिरम लावते. ज्याने ना मी हे ना स्ट्रीटचं हेअर सिरम यूज करते. त्याने केस खूप सॉफ्ट आणि शाईन करतात. तर मग केसांना वगैरे मी सिरम वगैरे लावून घेतलं. त्यानंतर ना गॅस संपला होता म्हणून डुगूच्या बाबांनी ना येताना वडापाव आणला होता नाश्त्यासाठी आणि तो ना डुगू मस्त खात होता बरं का. त्याला ना वडापाव खूप जास्त आवडतो. पाव स्किप करतो पण वडा मस्त आवडीनं खातो. त्यानंतर डुगूच्या बाबांना ना चहा प्यायची होती, तर त्यासाठी त्यांनी असा काही जुगाड लावला होता आणि तो जुगाड आमच्या कामा आला. त्यावर आमचा चहा पण बनवून झाला. त्यानंतर दुपारी 3 वाजता गॅस आला. 3 वाजता गॅस आल्याच्या नंतर आम्ही इथं चपात्या बनवायला घेतल्या. पीठ सकाळीच मळून ठेवलं होतं, त्यामुळे ते पीठ खूप जास्त सॉफ्ट झालं होतं. त्याच्या चपात्या बनवायला अजिबात जमत नव्हतं, पण कसं बसणार करून त्या चपात्या बनवून घेतल्या. चपात्या वगैरे बनवल्या आणि मी तव्यावरतीच मस्तपैकी ना बटाट्याची चटणी बनवणार होते, कारण की तव्यावरची बटाट्याची चटणी डुगूच्या बाबांना खूप जास्त आवडते. त्यासाठी मी ते ना तवा गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकून घेतला. ते सगळं फ्राय केलं. त्यामध्ये हिरवी मिरची पण टाकली, ती पण फ्राय करून घेतली. सगळं फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला. कांदा वगैरे फ्राय केला. त्यामध्ये मस्तपैकी ना हळद टाकली. हळद टाकल्याच्यानंतर ना मी त्यावरती ना उकडलेले जे बटाटे आहे ते स्मॅश करून टाकले हाताने आणि मीठ टाकून घेतलं आणि ते मस्तपैकी मिक्स करून घेतली. अशी चटणी डुगूच्या बाबांना खूप जास्त आवडते. त्यानंतर मी क्लिनिंग करायला घेतली. क्लिनिंग करायला मस्त गॅस वगैरे घासला, गॅस ओटा घासला आणि जोपर्यंत मी असा गॅस धुवत नाही ना स्वच्छ, तोपर्यंत माझ्या मनाला अजिबात चैन पडत नाही. मी असा पुसून वगैरे कधीच गॅस घेत नाही, मी डायरेक्ट धुवून टाकते. तर त्यावरून डुगूचे बाबा मला खूप जास्त बोलतात की गॅस खराब होईल, पण मला तसं धुतल्याशिवाय क्लिनिंग केल्यासारखं अजिबात वाटत नाही. त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतली आणि कपडे धुवायला घेतले. कपडे वगैरे धुतले, मस्त घरातला सर्व पसारा आवरला, झाडू मारला आणि मस्त फरशी वगैरे क्लीन करून घेतली. आणि डुगू इथे ना मला उचलून घे म्हणून आहे ना हट्ट करत होता. त्यानंतर ना संध्याकाळच्या जेवणाला मी मस्तपैकी बाजरीची भात आणि ना ही पातवड्याची भाजी बनवली बघा, मस्त गरमागरम. डुगूच्या बाबांना फोन केला होता, पण त्यांना यायला थोडा उशीर होता म्हणून त्यांची वाट बघत बसलो होतो. मस्त काळ्या मसाल्यातली भाजी बनवली होती. त्यानंतर ते आले, मस्त सॅलड वगैरे कट करून घेतलं आणि